खरं तर काल आदरणीय निलेशजी राणेसाहेब यांनी त्या ठिकाणी एक ट्विट केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे। ते जर आदरणीय निलेश राणेसाहेबांचं नेतृत्व मानत असतील तर त्यांनी त्यांचा सल्ला ऐकावा। राजकीय आरोप प्रत्यारोप हे राजकीय प्लॅटफॉर्मवर येऊन करावेत, कारण ही जिल्हावासियांची बँक आहे। जिल्हावासियांनी त्यांच्या कष्टातनं कमवलेला रुपया या ठिकाणी डिपॉझिट म्हणून ठेवलेला आहे आणि या 42-43 वर्षाच्या वाटचालीमध्ये आज ही बँक एवढा छोटासा जिल्हा असून सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यातनं वेगळं झाल्यानंतर आज आपण रत्नागिरी, रायगड यासारख्या जिल्ह्यांना मागे टाकून जिल्हा बँक पुढे जाते। हे खरं तर जिल्हावासियांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। 4000 कोटीचा व्यवसायाचा टप्पा हातात चालू असताना आम्ही जबाबदारी हातात घेतली आणि आज 4 वर्षाचा टप्पा आमचा पूर्ण होत असताना आम्ही तो 4000 कोटीचा टप्पा 7000 कोटीच्या पुढे घेऊन जाण्यामध्ये यशस्वी होतो आहे। याचा अर्थ की आम्ही योग्य पद्धतीने आणि पारदर्शकपणे कारभार करतो। कुठल्याही चुकीच्या पद्धतीचा कर्ज व्यवहार आम्ही करत नाही आणि हे सगळं करत असताना जो ठेवीदारांचा आणि जिल्हावासियांचा आमच्यावर विश्वास आहे त्याच्यामुळेच हा जिल्हा छोटासा असताना सुद्धा त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बँकेची उलाढाल वाढते आणि राज्यातल्या कुठल्याही जिल्हा बँकेचा इतक्या टक्क्याने व्यवहार वाढत नाही, व्यवसाय वाढत नाही, तेवढा व्यवसाय आपला जिल्हा बँकेचा वाढतो आहे। ही जिल्ह्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। म्हणून राजकीय रोष, राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यासाठी आणि त्याला सामोरं जाण्यासाठी मनीष दळवी म्हणून मी सक्षम आहे।